नारी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। 17.5 नळी येथे गरीब सामान्य माणसासाठी दयावान समाजसेवक नेहमीच तत्पर। हडपसर समाजामध्ये अनेक लोक स्वतःच्या हितासाठी कायम अहोरात्र झगडत असतात, पण हडपसर परिसरात 17.5 नळी येथील एक युवक जो गरीब, निराधार, अपंग, वृद्ध, विधवा, निराश आणि हतबल सामान्य नागरिकांसाठी अहोरात्र धावून येणारा निस्वार्थी समाजसेवक म्हणून ओळखला जातो। असे दानशूर व्यक्तिमत्व श्री अमोल नाना तुपे यांच्या सहकार्याने कित्येक सामान्य कुटुंबीयास स्वबळावर भाजीपाला व्यवसाय, रिक्षा चालवणे, बूट चप्पल दुरुस्ती असे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे दिसून आले आहे। गरिबांचे कैवारी श्री अमोल नाना तुपे यांनी कित्येक बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे हातभार लावला आहे। या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नारी शक्ती न्यूज चॅनेलला दिल्या असून समाजात अशा माणसांचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। आपण आता 17.5 नळी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण आलेलो आहोत। तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की जे भाजी विक्रेता बसलेले आहेत ते त्यांचा जे घर परपंच चालवण्यासाठी जे व्यवसाय त्यांनी मांडलेला आहे तो म्हणजे कशा प्रकारे योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण ते थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर दादा, थोडक्यात तुमचं मत। आम्ही 17.5 नळीमध्ये राहतो आणि मी बेरोजगार होतो। मी अमोल नाना तुपे यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर अमोल नाना तुपेला माझी सर्व परिस्थिती समजून सांगितली। नंतर अमोल नाना तुपे यांनी मला भाजी विक्रीसाठी तिथे एक जागा दिली आणि ती भाजी विकून मी माझ्या घरची उपजीविका करत आहे। अमोल नाना तुपे यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानत आहे। तुम्ही इथं भाजी विक्रेती करत असताना तर ट्रॅफिक जाम होते का? इथं जे कचरा जो टाकला जात होता तो इथं टाकला जात नाहीये, तर ह्यापासून काय फायदे आहेत लोकांसाठी सुद्धा? आम्ही इथं बसत होतो तरी पण कचरा भरपूर टाकत होती, परंतु ही पोलीस चौकीची जागा जी तयार केली तेव्हापासून कचरा देखील टाकत नाही आणि कचऱ्याला बाजूला जागा केली होती, परंतु तिथं देखील आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवतो। आम्हाला नानांनी सांगितलेलं आहे की जर कोण कचरा इथं टाकत असलं तर त्यांचा डायरेक्ट फोटो काढा आणि मला दाखवा। मी त्यांच्यावर कॉर्पोरेशनतर्फे, नगरपालिकेच्या तर्फे मी त्यांच्यावर कारवाई करायला होतो। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर व्यवसाय हा कोणताही असो, परपंच भागवण्यासाठी व्यवसाय अतिशय महत्त्वाचा असतो। मात्र या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने भाजी विक्रेती जी व्यवसाय करत आहात, रोडला आहे, रोडला ट्रॉफिक त्यामुळे जाम होत आहे, मग हे तुम्हाला कोणी बोललं नाही का याबद्दल? नाही, कोण नाही, कोणी नाही, कोणीच बोलले नाही। मग हे व्यवसाय या ठिकाणी तुम्ही करावा, कोणाची संकल्पना आहे? नाही, अमोल नाना तुपे यांनी आम्हाला इथं जागा दिलेली आणि अमोल नाना तुपे यांचं संपूर्ण सहकार्य आम्हाला आहे। गुंडागर्दी असो, काही असो, आम्ही फोन जरी केला नानांना तर नाना एक 5 मिनिटाच्या फरकानं इथं लगेच येतं। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस अमोल नाना तुपे यांना मदत मागितली असता त्या टायमाला त्यांनी व्यवसाय करावा हा सल्ला तुम्हाला दिला आणि या ठिकाणी भाजी विक्रेतीचा व्यवसाय जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लावून दिलेला आहे। हो, बरोबर आहे ना? हो। मग हे व्यवसाय सुरू करण्यासाठी अमोल नाना तुपे यांनी आपल्याला ज्या पद्धतीने या ठिकाणी जागा दिलेली आहे त्या जागेचा काय मोबदला वगैरे घेतायत का? नाही, काही देखील नाही, मोबदला काही देखील देत नाही। मोबदला जागा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली, या ठिकाणी व्यवसाय करा आणि त्यातनं मला नाही, काहीतरी मोबदला द्या असं काही नाही। अमोल नाना तुपे हे मूळचाच गोरगरिबांचं कैवारी आहे, त्यामुळं 1 रुपयाही अमोल नाना तुपेने आमच्याकडे घेतलेला नाही, मागत नाही आणि कुणालाही देऊ नका हे ते म्हणतात। अमोल नाना तुपे हे मूळचेच कैवारी आहेत असं आपण म्हटलेलं आहात। तुपे यांच्याबद्दल काय वाटतंय? अमोल नाना खूप ग्रेट माणूस आहेत।
त्यांनी ते सगळ्यांना मदत करतात, मला पण मदत करतात. काही अडचण असली की आम्ही त्यांना सांगितलं की ते इथे येऊन विचारतात आम्हाला. परंतु बेरोजगार माणसाला रोजगार मिळवून देण्यासाठी आज अमोल नाना तुपे कायम गोरगरिबांच्या मदतीला पुढे धावून येत आहेत. तुम्हाला देखील त्यांनी मदत केलेली हो, आहे. मला खूप मदत केलेली त्यांनी. मदत हे मनापासून करतात का हो, दिखावा? मनापासूनच मदत करतात. मी त्यांना काही प्रॉब्लेम असला सांगितलं ते लगेच येतात इथं, विचारतात बाबा तुला काय झालं, काय सांगा, सगळं विचारतात मला. आपण देखील बेरोजगार होता, आज हा. आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे. हो, त्यांच्यामुळे झालेलं. रोजगार पण मिळालेला आहे. त्यांच्यामुळेच रोजगार वाटपही मिळाला. आपण चालवताय. हो, त्यांच्यामुळेच. कुणामुळे? अमोल नाना तुपे यांच्या. काका, तुम्ही हा व्यवसाय किती दिवसापासून करताय? हे समाजसेवा पण आहे आणि रोजगारी पण आहे तुमचं, याच्यावरती घर पण चालतं. तर समाजसेवा म्हणून करता का आपल्या घराचा, कुटुंबाचा, आपल्या घरच्या समाजसेवा म्हणून करता? तर तुम्हाला ही संधी, इथं रोजगार करण्याची संधी कुणी दिली? अमोल नाना तुपे. अमोल नाना तुपेंनी दिली. याच्याबद्दल काय मोबदला घेता का तुमच्याकडून? नाही. थोडक्यात त्यांच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? ते काय सगळं गोर गरीबाला सगळं घेऊन चालणार माणूस. आम्हाला कामधंदा वगैरे काही नव्हतं, बेरोजगार होतो आम्ही. त्यांनी आम्हाला ही जागा दिली होती, त्याच्यात आम्हाला हप्ता वगैरे काही नाहीये. नाही तर दुसरे असतं कोणीतरी ह्या ठिकाणी दुसऱ्यांनी हप्ता वगैरे चालू केला असता, पण त्यांनी काही आमच्यासाठी हप्ता वगैरे चालू केला नाहीये. अमोल नाना तुपे हे आमच्यासाठी देव माणूस आहे. त्यांनी आम्हाला इथं बसवल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. किती वर्षापासून बेरोजगार होता आपण, घरी बसलेला होता आणि मदत मागायला तुम्ही कधी गेला होता? मदत मागायला म्हणजे झालंय, एखादं वर्ष झालंय आम्हाला मदत मागितली होती त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी ते म्हणले की इथं बसा तुम्ही, तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही, मी आहे, काही झालं तरी पण मी उभा राहील तुमच्या पाठीशी, असं त्यांनी सांगितलं होतं. मग अमोल नाना तुपे हे या ठिकाणी आपल्याला रोजगार मिळवून दिलेला आहे. रोजगार करण्यासाठी, उपजीविका भागवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे, जागा उपलब्ध करून दिली आहे. हा, मग काय व्यक्ती योग्य आहे का? अमोल नाना तुपे हे देव माणूस आहे. ते आमच्यासाठी, त्यांनी आम्हाला इथं बसवलं, त्यांचे आम्ही मनापासून आभार आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.